माझी आजी नेहमी म्हणायची की जेवणाची थाळी रंगीत असेल तर आरोग्यही रंगतदार बनतं. ती सांगायची, ताटात पहिलं वाढायचं लिंबू. लिंबू म्हणजे व्हिटॅमिन सी. हे पचन सुधारतं आणि अन्नातून लोह शोषून घ्यायला शरीराला मदत करतं. मग चटणी, चवीसाठी थोडीशीच पण भूक वाढवणारी आणि जेवण चटपटीत बनवणारी. कोशिंबीर म्हणजे फायबर आणि फ्रेशनेस. आजी सांगायची, थाळीत असायलाच हवी हिरवी आणि लाल भाजी, म्हणजे शरीराला सगळे आवश्यक व्हिटॅमिन्स मिळतात. मग थोडी डाळ आणि कडधान्य, शरीराला ताकद देणारे प्रोटीन्स यातूनच मिळतात. मग भात आणि पोळी, ऊर्जा मिळवण्यासाठी पण योग्य प्रमाणात. मग ताक, पचनासाठी आणि शरीराच्या थंडाव्यासाठी. वरून थोडंसं तूप, शक्ती येण्यासाठी आणि संस्कार जपण्यासाठी. ही झाली एक परिपूर्ण थाळी. यात फक्त गोड पदार्थ नाही, कारण गोड फक्त सणासुदीलाच. आजी म्हणायची, दररोज अशी थाळी असेल तर औषधांची गरजच नाही आणि आरोग्य निरोगी. आजच्या धकाधकीच्या जीवनात रोज अशी थाळी करायला जमेलच असं नाही, पण कधीतरी मन लावून बनवलेली अशी थाळी मनाला भरभरून समाधान देऊन जाते.